पण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. सविस्तर बातमी. राज्यातील ह्या शाळांना अनुदानासाठी कायम अपात्र घोषित केलेले आहे. आपण समोर परिपत्रकसुद्धा पाहणार आहोत, त्याची यादी पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर काय आहे कारण अपात्र करण्याची. पाहूया सविस्तर. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण क्रीडा विभागाने 1 एप्रिल 2026 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर करत राज्यातील 433 प्राथमिक शाळा व 33 तुकड्यांना अनुदानासाठी कायमस्वरूपी अपात्र घोषित केले आहे. या निर्णयामुळे राज्यातील शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून अनेक शाळा व्यवस्थापनापुढे नवीन आव्हाने उभी राहिली आहेत. निर्णयाची पार्श्वभूमी. राज्य शासनाने यापूर्वी विविध शासन निर्णयाद्वारे अनुदानासाठी पात्रतेचे निकष निश्चित केले होते. त्या निकषानुसार शाळांचे वेळोवेळी मूल्यांकन करण्यात येत होते. मात्र अनेक शाळा सलग 3 वर्ष मूल्यांकनात अपात्र ठरल्या. सुधारणा करण्यासाठी वारंवार संधी देऊनही अपेक्षित निकष पूर्ण करण्यात अपयश आले. या पार्श्वभूमीवर अखेर शासनाने कठोर भूमिका घेत हा निर्णय लागू केला. सुधारणा करण्यासाठी वारंवार संधी देऊनही अपेक्षित निकष पूर्ण करण्यात अपयश आले. या पार्श्वभूमीवर अखेर शासनाने कठोर भूमिका घेत हा निर्णय लागू केला. किती शाळा प्रभावित? प्राथमिक शाळा 433, शाळावरील तुकड्या 33. ह्या शाळांमध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रायगड यासारख्या जिल्ह्यात अनेक शाळांचा समावेश आहे. काही प्रसिद्ध ट्रस्ट संस्थांच्या शाळांचाही ह्यात समावेश असल्याचे यादीतून दिसून येते. शासनाचा हा निर्णय काय सांगतो? संबंधित शाळांना अनुदान कायमस्वरूपी नाकारण्यात आले आहे. मात्र शाळांना स्वयंअर्थसहित सेल्फ फायनान्स तत्वावर चालू ठेवण्याची संधी देण्यात आली आहे. यासाठी शाळांना 30 एप्रिल 2026 पर्यंत अर्ज करणे बंधनकारक आहे. आवश्यक कागदपत्रे. स्वयंअर्थसहित मान्यतेसाठी शाळांनी खालील कागदपत्रे सादर करावी लागतील. शाळेची मान्यता आदेश, अद्ययावत आधार रिपोर्ट, RTE मान्यता. अर्ज न केल्यास काय होणार? जर संबंधित शाळांनी मुदतीत अर्ज केला नाही तर शाळांची मान्यता आपोआप रद्द होईल. विद्यार्थ्यांचे जवळील शाळांमध्ये समायोजन केले जाईल. हे समायोजन 1 मे ते 31 मे 2026 दरम्यान पूर्ण करण्याचे आदेश आहेत. विद्यार्थ्यांवर परिणाम टाळण्यासाठी उपाय. शासनाने स्पष्ट केले आहे की विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांना जवळच्या अनुदानित किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेमध्ये प्रवेश दिला जाईल. पोर्टरवरील कारवाई. मान्यता रद्द झालेल्या शाळा UDIS आणि सरळ पोर्टरवरून हटवण्यात येणार. संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना यासाठी ठराविक मुदत देण्यात आली आहे. निर्णयाचे महत्त्व. हा निर्णय शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणि गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. निकष पूर्ण न करणाऱ्या शाळांवर कारवाई. गुणवत्ता सुधारण्यावर भर. अनुदान वितरणात शिस्त. यामुळे भविष्यात शाळांना शासनाच्या नियमाचे काटेकोर पालन करणे आवश्यक ठरणार आहे. निष्कर्ष. राज्य शासनाचा हा निर्णय कठोर असला तरी शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी आवश्यक पाऊल मानला जात आहे. मात्र ह्यामुळे प्रभावित शाळा, शिक्षक आणि पालक यांच्यात चिंता निर्माण झाली आहे. पुढील काळात ह्या शाळा स्वयंअर्थसहित पद्धतीने टिकून राहतात की बंद पडतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. परिपत्रक पाहण्याच्या अगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटल्यास लाईक, शेअर आणि अखिल तामसर क्लासेस चॅनल लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. नवनवीन अपडेट आपल्या समोर सतत मिळत राहतील. पाहूया पत्र. शाळा अपात्र केल्याची त्याची यादीसुद्धा आपण पाहणार आहोत. हे पूर्ण परिपत्रक अखिल तामसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करा.